नमस्कार मंडळी, ओव्हरहँड चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहे सुधाकर अण्णा जाधव। तर आज आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा राजकीय प्रवास कसा होता व त्यांनी आतापर्यंत कोणत्या अडचणींना सामोरे गेले। आता आपण भेटूया। अण्णा नमस्कार। नमस्कार। मला जाणून घ्यायला आवडेल की आपला राजकीय प्रवास कसा होता व तुम्ही त्याला कसा सामोरे गेले। मग मला साधारण म्हणजे मी वयाच्या 14व्या वर्षी देवळाली गाव विभागामध्ये आम्ही ज्यावेळेस राहत होतो त्यावेळेस शिवसेना पक्ष एकदम त्यावेळेस मुंबईला 1966 साली स्थापना झाली। त्याच्यानंतर 1968 साली देवळाली गाव आणि भगूरमध्ये स्वतः शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ती शिवसेना देवळाली गाव विभागाने स्थापन केली। आणि आमच्या गल्लीमध्ये त्यावेळेस शिवसेनेचे प्रथम जिल्हा प्रमुख केशवराव थोरात, कैलासवासी केशवराव थोरात हे त्यांचा पगडा ह्या देवळाली गावमध्ये होता। आणि साधारण मला असं वाटतं की मी 14-15 वर्षाचा असेल त्या वयामध्ये ज्यावेळेस शिवसेना प्रमुख आमच्या देवळाली गाव विभागामध्ये केशवराव थोरातांच्या घरी आले आणि त्या गप्पांमध्ये म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातच नव्हे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये मी सर्वात प्रथम बाल शिवसेनेची स्थापना झाली आणि मी त्यावेळेस बाल शिवसेनेचा प्रथम शाखा प्रमुख झालो। आणि आतापर्यंतचा प्रवास माझा हा फक्त शिवसेना पक्षामध्ये झालेला आहे। आणि शिवसेना पक्षाचं काम करत असताना म्हणजे साधारण मी वयाच्या 14व्या वर्षी बाल शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो। त्याच्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून मग मला अनेक पदं त्या ठिकाणी मिळाली गेली। मी देवळाली गावचा पहिले सर्वप्रथम शाखा प्रमुख झालो, त्याच्यानंतर नाशिक रोडचा उपविभाग प्रमुख झालो। 17 वर्ष मी शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो। त्याच्यानंतर 4-5 वर्ष मी साधारण शिवसेनेचा उपशहर प्रमुख होतो। म्हणजे अशी पदं मी शिवसेनेच्या माध्यमातून उपभोगलेली आहेत। आणि त्या माध्यमातून पक्षाच्या याच्यात मग बाळासाहेबांची शिकवण अशी होती का 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तर माझ्या मते 80% राजकारण समाजकारणाच्या माध्यमातून मी त्यावेळेस योगायोगाने 90 साली शिवसेना पक्षाच्या वतीने त्यावेळेस बबनराव घोलप आमदार म्हणून या देवळाली मतदारसंघात निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून मग ज्यावेळेस ते पक्षाचे आमदार झाले तर ते काम आम्ही जोमाने त्यावेळेस करत गेलो। अक्षरशः आम्ही छोटो होतो त्यावेळेस नाशिक शहरामध्ये हे 2च मतदारसंघ होते, नाशिक शहर आणि देवळाली मतदारसंघ। त्यावेळेस नाशिक शहरामध्ये केशवराव थोरातांना उमेदवारी मिळाली आणि देवळाली मतदारसंघात 85 साली योगायोग बघा 85 साली त्यावेळेस बबनराव घोलपांना उमेदवारी मिळाली आणि त्यावेळेस शिवसेनेची निशाणी मशाल होती 85 साली। त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 15-16 वर्षाचा असेल त्यावेळेस पत्रक आम्ही घरोघरी वाटायचो। म्हणजे दिवसभर देवळाली मतदारसंघात वाटायचे आणि संध्याकाळी नाशिक शहरात वाटायचे। असे 2 मतदारसंघ त्यावेळेस शिवसेनेने निवडलेले होते। आणि हे करत असताना हा प्रवास चालू झाला। प्रवास चालू असताना पदं मिळत गेली असताना मला मग नंतर आपल्या बबनराव घोलपांच्या माध्यमातून मला एक रेशन दुकान त्या ठिकाणी देवळाली गावात मिळालं। रेशन दुकानाची माहिती तुम्हाला याच्यासाठी सांगायची की त्याच्या माध्यमातून मी गोरगरीब जनतेच्या जवळ जास्त गेलो। त्याचं कारण असं आहे की मी त्यावेळेस अक्षरशः घराघरामध्ये माझ्या स्वखर्चाने रेशन कार्ड त्या ठिकाणी वाटले। मग ते स्लम एरियात असेल, राजवाडा आहे, देवळाली गावची वडारवाडी आहे, सुंदरनगर आहे, रोकडवाडी आहे, तुमची गोसाईवाडी आहे, म्हणजे असे सुभाष रोड आहे, अशा ठिकाणी मी रेशन कार्ड त्यावेळेस मोफत वाटले। रेशन कार्ड वाटल्यामुळे काय झालं, गरीब लोकांना त्यावेळेस धान्य मिळण्याचं एक साधन होतं आणि ते आपलं काम होतं। सामाजिक काम करत असताना गरीब लोकांना आपण मदत केली पाहिजे आणि ते करत असताना मग मी एक व्यापार पेठेत माझं नाव झालं। मग माझं दुकानचा व्यवसाय रेशन दुकान प्लस किराणा व धान्य दुकान याची मी सुरुवात केली। आणि व्यापार पेठेशी माझं ज्यावेळेस सांगड त्या ठिकाणी बसली त्यावेळेस मग माझा संपर्क आपले त्यावेळेचे शिवसेनेचे शहर प्रमुख असताना दत्ताजीनाथ गायकवाड यांच्याशी जवळून आला आणि मग त्यांनी विचारलं मला की हा कार्यकर्ता शिवसेनेचा प्रामाणिक आहे आणि हा कुठंतरी चळवळीचं काम करणारा कार्यकर्ता आहे। मग त्यांनी मला विचारणा केली, घोलपनानी मला विचारणा केली की तू नाशिकवर देवळाली व्यापार बँकेत निवडणूक लढशील का? तर म्हटलं मी लढेल, कारण मी ऑलरेडी व्यापार पेठेत आणि गरीब लोकांमध्ये प्रसिद्ध होतो। आणि मग त्या माध्यमातून मी व्यापारी बँकेत त्याची पहिली निवडणूक लढवली आणि आता मला गेले 18 वर्ष झाली मी नाशिकवर देवळाली व्यापारी बँकेत संचालक म्हणून काम करतोय। एकदा जनसंपर्क संचालक म्हणून मी काम केलं, 2 वेळा व्हाईस चेअरमन झालेलो आहे
आणि आज तगायत मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करतोय. म्हणजे हे झालं सहकार क्षेत्राचं. शैक्षणिक क्षेत्राची मला आवड होती, का तर मला गरीब विद्यार्थ्यांना, गरीब लोकांच्या मुलांना शिक्षण कुठंतरी आपण दिलं पाहिजे, हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर होता. मग माझा संपर्क आला महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या लोकांशी. मग त्यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही एवढं काम करताय आणि तुमचं व्हिजन चांगलं आहे गरिबांच्या विद्यार्थ्यांना. मग मी महात्मा फुले शिक्षण संस्थेत गेल्या 17 वर्षापासून तिथं मी डायरेक्टर आहे. आणि तिथं गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळेल, म्हणजे साधारणतः माझ्या आता शिवसेनेच्या वेळेस खासदार होते हेमंतप्पा गोडसे, त्यांनी ज्यावेळेस आमच्या शाळेला 2,40,00,000 रुपयाचा निधी दिला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही संस्था गरिबांना शिक्षण देणारी श्रीमंत असलेली संस्था आहे. म्हणजे अक्षरशः आम्ही एकही रुपया न घेता गरीब विद्यार्थ्यांना त्या आजही शिक्षण देत असतो. ते आम्ही साधारण 21-22 डायरेक्टर प्लस काही संलग्न असे तज्ञ संचालक म्हणून आम्ही घेतले. आम्ही प्रत्येकाने 3-3, 4-4 लाख रुपये काढून त्या संस्थेसाठी मदत केली. पहिले म्हणजे आपल्यापासून सुरुवात करा, आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण द्यायचं आहे. आणि कुठलंही आपल्याला काम करताना सर्व काम करता येतं, पण पैशाचा विषय आला तर मग त्या ठिकाणी कुठेतरी काम थांबलं जातं, मग तो नको यायला. म्हणून मग आम्ही त्या माध्यमातून तिथं शैक्षणिक संस्थेच्या याच्यात मी जमा झालो. मी काम करत असताना माझ्या प्रभागाचा विषय आला. मग आता मी काय त्यावेळेस 97 साली शिवसेना पक्षाने माझ्या मोठ्या वहिनींना तिकीट दिलं आणि मी प्रचंड मताने त्या ठिकाणी मोठ्या वहिनींनी निवडून आणलं. म्हणजे सुनंदा केशव जाधव म्हणून त्यावेळेस शिवसेनेच्या त्या नगरसेविका झाल्या. 1997 ते 2002 पर्यंत त्या नगरसेविका होत्या. आणि देवळाली गावात कसे प्रत्येक घरात हा शिवसैनिक आहे, प्रत्येक घरामध्ये, कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. प्रभाग नंबर 22 असेल, प्रभाग नंबर 21 असेल, प्रत्येक घराघरात शिवसैनिक आहे. मग काय केलं पाहिजे, तर 5 वर्ष मला चान्स मिळाला. 5 वर्ष मग आमचे वाबळे म्हणून एक शिवसैनिक होते, त्यांच्या घरात चान्स मिळाला. 5 वर्ष मग लवटेंना चान्स मिळाला. असे सर्वांना चान्स देत गेलो आम्ही. पण योगायोग बघा, आता 2-2.5 वर्षापूर्वी शिवसेनेची गद्दारी करून ही लोक बाहेर पडली. बरोबर. आणि ज्यावेळेस हे लोक आमचे या प्रभागामध्ये बी शिवसेनेचे नगरसेवक, 22ला बी शिवसेनेचे नगरसेवक, 22 वाले थांबले, पण 21 वाले कुठल्याही प्रकारचा आमच्याशी विचार न करता त्यांनी डायरेक्ट शिंदे गटात प्रवेश केला. आणि मग तो एक जिव्हारी लागला तो विषय, कारण त्यांनी आम्हाला कुठलंच विश्वासात घेतलं नाही. मला साधा फोन सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही जर आमच्या जीवावर निवडून आले, आमच्या जीवावर मोठे झाले शिवसैनिकांच्या, आणि तुम्ही अक्षरशः पक्ष सोडून जाताय, मग त्या दिवशी गुणगाठ बांधली की आपल्याला हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचं काम आपल्याला इथं मोठं उभं करायचंय. 21 आणि 22 मध्ये आमचं काम आहे. आणि मी नाशिकोडमध्ये एकदम तुम्हाला लोक सांगतील सुधाकर जाधव काय, म्हणजे तुम्ही कुठेही जा, व्यापार पेठेत जा, स्लम एरियात जा, आणि स्टँडर्ड एरियातून जगतापाळा असेल, जय भवानी रोड असेल, प्रत्येक ठिकाणी आपण सामाजिक काम करताना खूप गोरगरीब लोकांना मदत केली. आणि माझ्या मते माझ्या आयुष्यातले काही काही अशी क्षण आलेली की ज्यावेळेस या ठिकाणी आपली मतिमंद मुलांची शाळा आहे, तिथे मी साधारण 10 वर्ष 5 मुलं दत्तक घेतलेली होती. आनंद ऋषी शाळा आहे, महापालिकेची शाळा आहे, इथे मी 10 मुलं मी दत्तक घेतलेली, ज्यांचं पूर्ण 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण मी फुकट करून दिलं. म्हणजे अशी चळवळमध्ये मी, आणि आपण काही माझ्या घरात काही कोणी राजकारणी नव्हतं, पहिल्यापासून नव्हतं, पण एक शिवसेनेची आवड, पक्षाची आवड, त्या माध्यमातून काम करत गेलो. त्यावेळेस माझ्या पक्षाने आपल्याला भरपूर दिलं. म्हणजे वैदिंदा नगरसेवक केलं, मी गेल्या 17-18 वर्षापासून डायरेक्टर आहे. म्हणजे त्या बँकेचे सभासद झाले तर आज 82,000 सभासद आहेत. 82,000 सभासदांबद्दल मी निवडून येतो. यावेळेस ही पंचवार्षिकची निवडणूक आमची बिनविरोध झाली. म्हणजे त्याचं कारण सांगायचं की आमचं काम चांगलं आहे. बँकेत बी तुम्ही ना, आता मी गोरगरीब, आता समजा तरुण विद्यार्थी बिचारे, ते ग्रॅज्युएशन होता आणि मग त्यांना कुठंतरी काम मिळालं पाहिजे, तर मग मी काय केलं, त्याच्यात बँकेला मी सूचना केली. तर ज्यावेळेस आमच्या बोर्ड मिटिंग होते, म्हटलं तुम्ही हे नवीन विद्यार्थी, हे बिचारांना नोकरी नाहीये, कुठंतरी उद्योगधंदा त्यांना मिळाला पाहिजे. मग साधारण पहिले स्टार्टिंगला त्यांना ₹1,00,000 रुपयाचं लोन तिथं स्टार्ट केलं. पूर्वी रिझर्व्ह बँकेकडनं मंजुरी घ्यायला लागायची, आणि मग त्या माध्यमातून अशा मंजुऱ्या मिळून नवीन विद्यार्थ्यांना रोजगारासाठी त्यांना चालना मिळेल अशी बँकेच्या माध्यमातून खूप लोकांना मदत केली. जेणेकरून कोणी पानपट्टीवाला असेल, कोणी साधा कपड्याचं दुकानवाला असेल, कोणी साडीचा व्यवसाय, मुली असतील, कोणी कम्प्युटरचा व्यवसाय, कोणाला गाळा खरेदीत लोन, असे अनेक उपक्रम मी व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी
निर्माण करून दिले आणि माझा भविष्याचा दृष्टिकोन म्हणजे नुसतं मी काही थापाड्या मारणार नाही बाकीच्या लोकांसारखं. माझं विजन खूप भारी आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये ना साधारण 30-40% हा स्लम एरिया आहे, 40% साधारण वेल सेटल असं वेल डेव्हलपमेंट झालेला एरिया आहे आणि साधारण जनरल पब्लिक ह्या ठिकाणी असते. तर यांच्या जीवनमानात महापालिकेत काम करताना तुमच्या ह्या गटार, रस्ते, पाणी, लाईट्स या गोष्टी होतच राहणार आहे, यात आपण बघूच. पण मला सर्वात जास्त महत्वाचं का प्रभागात जी तरुण मंडळी, तरुण मुलं मुली यांना कुठंतरी आपण उद्योगधंद्याला शासनाच्या माध्यमातून म्हणा, महापालिकेच्या माध्यमातून म्हणा, किंवा माझ्याकडे एक संस्था आहे सप्तशृंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था, त्या पोटनियमात खूप काम मी देऊ शकतो. मला ते काम उभं करायचं आहे, पण त्याच्यासाठी कुठंतरी आपण सत्तेत असलं पाहिजे, काम केलं पाहिजे. असं तर मी बँकेच्या माध्यमातून, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी खूप काम केलंय आणि खूप लोक ओळखतात मला. आहे ना, हे जनरल सर्व आपले सर्वसामान्य कार्यकर्ते मोठे करायला खूप आवडतात. आता आमचा पॅनल ज्यावेळेस राहील ना त्यावेळेस माझ्या संगे तीन मंडळी, मी आता प्रभाग 21 ब मध्ये इतर मागासवर्गीय गटात मी निवडणूक लढणार आहे आणि बाकीचे जनरल आहे, एक जनरल महिला आहे, जनरल पुरुष आहे आणि SC महिला आहे. पण जनरल शिवसेना पक्षात कसं आहे, तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही जर बातम्या बघितल्या तर शिवसेना प्रमुखांनी आतापर्यंत पानपट्टीवाला आमदार बनवला, तुमचा रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री बनवला, असे खूप उदाहरण आहेत. त्या माध्यमातून आम्ही वरती आलेलो लोक आहे आणि आपण कुठंतरी पक्षासाठी आत्ता खरी आपल्याला पक्षाला काहीतरी देणं लागतं. आपण आपला पक्ष संकटात आहे आज, पण आपण गद्दारी करायची नाही, आपण पक्षाशी प्रामाणिक राहायचं आणि त्या पक्षाच्या माध्यमातून लोकांना आपण काहीतरी मिळून देऊ, असा हा उद्देश माझा आहे. अण्णा, जसं तुम्ही आता आम्हाला सांगितलं की वयाच्या 15व्या वर्षापासून तुम्ही शिवसेनेला साथ देत आले, साथ देत तुम्ही तुमचं कुटुंब कसं सांभाळलं व तुमचं शिक्षण कसं सांभाळलं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मी साधारण वयाच्या 15व्या वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम चालू केलं. ते चालू करत असताना जसं वय वाढत गेलं, तुम्ही मला विचारलं की तुम्ही तुमचं शिक्षण आणि प्लस कुटुंब कसं सांभाळलं, तर मला सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेस मी आमच्या साधारण देवळाली गावचा परिसर हा गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेची जयरामबाई हायस्कूल आहे, त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं 10वी पर्यंतचं. त्याच्यानंतर मी बिटको कॉलेजला ऍडमिशन घेतलं 11वीला, 11वी 12वी त्या ठिकाणी माझं पूर्ण झालं. हे शिक्षण घेत असताना पक्षाचं काम बी त्यावेळेस करत होतो आणि सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मग त्यावेळेस तुम्हाला आता आठवणार नाही की शिवसेना पक्ष वाढवायचा म्हटल्यावर त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती आणि संघर्ष खूप करायला लागला. संघर्ष करत असताना 12वी नंतर माझं शिक्षण या पक्षामुळे सुटलं आणि मग खूप वेळ मी त्या पक्षासाठी वाहून घेतलं. मग त्यावेळेस मला शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख अशी पदं मिळत गेली आणि त्या पदांना कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे. मी 17 वर्ष पूर्ण नाशिक रोडचा विभाग प्रमुख होतो आणि मग माझ्या अंडर ह्या नाशिक रोड विभागामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करणं, वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक जमा करणं, शिवसेना संघटन कसं वाढेल आणि त्या माध्यमातून आपण सामाजिक राजकीय काम कसं करत राहू ते मी करत गेलो. ते करत असताना मग माझ्या कुटुंबाचा विषय आला. कुटुंब सांभाळताना मग आमचं एक एकत्रित फॅमिली, माझा मोठा भाऊ केशवराव जाधव हा इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये सर्व्हिसला होता. 2 नंबरचा भाऊ हा दिलीप जाधव हा देवळाली गावामध्ये आमची 5 स्टॉल होती, शनेश्वर 5 स्टॉल, त्या ठिकाणी तो काम करायचा. 3 नंबरचे भाऊ नाशिक महापालिकेत आहे आणि मी चौथ्या नंबरचा. मला हे राजकीय सामाजिक हे कामाची आवड असल्यामुळे आणि मी माझा व्यवसाय, मूळ व्यवसाय हा स्वस्त धान्य दुकान प्लस किराणा व स्वस्त आपला व्यवसाय म्हणजे हा करत असताना मी त्या माध्यमातून मग कुटुंब सांभाळायला एकत्रित फॅमिली असल्यामुळे आम्ही सर्व एकत्र देवळाली गावामध्ये राहायचो. त्याच्यानंतर मावटी मळा आमचा जय भवानी रोडला त्या ठिकाणी बंगला बांधला, आम्ही सर्व कुटुंब त्या ठिकाणी राहायला गेलो. पण माझ्या डोक्यात एक असं होतं की ते देवळाली गावातले किंवा 22 नंबरचे प्रभाग असेल किंवा 21 नंबरचा प्रभाग असेल, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी खूप लांब प्रवास व्हायचा. मग मी या ठिकाणी गाडेकर मळ्यात हा सर्व परिसर माझ्या परिचयाचा. बरं, गेल्या 12 वर्षापासून मी इथं फ्लॅट घेतला आणि इथं काम या ठिकाणी मी चालू केलं प्रभाग 21चं. आणि हे करत असताना मग मुलांचं शिक्षण असेल, मग मोठा मुलगा साधारण तो याच्यात मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे,
दुसरा मुलगा सिम्बायोसिस कॉलेजला आता पुण्याला शिक्षण घेतोय. म्हणजे त्यांचेही शिक्षण चांगली केली, भावांच्या मुलांची शिक्षण चांगली केली, मुलींचे लग्न केले आणि हे प्रवास असाच कायम चालत राहिला. सर्व मुलं ग्रॅज्युएशन केले, म्हणजे माझेच मुलं नाही, भावांची मुलं सुद्धा त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झाले आणि सर्व कुटुंबावर माझं लक्ष होतं. म्हणजे माझे जरी भाऊ मोठे असले पण ते मला इतके मानतात, मी छोटा आहे घरात, पण तरी ते माझ्यासाठी माझ्या शब्दाला खूप किंमत आहे आज माझ्या कुटुंबामध्ये. म्हणजे मी त्यावेळेस राजकारण करायला सुरुवात केली ना, त्यावेळेस मी माझ्या घरापासून सुरुवात केली. आपलं घर पहिले महत्वाचं, घरातली लोक आपल्या बरोबर असली पाहिजे, मग आपण लोकांना ज्ञान देऊ. घरातले ज्यावेळेस माझ्या बरोबर राहिले आणि मग मी सर्वांचे, माझा मित्र परिवार खूप मोठा आहे. या प्रभाग क्रमांक 22 आणि 21 मध्ये खूपच मित्र परिवार, मी खूप मित्र जोडत गेलो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शिवसेना पक्षाचं काम करायचो, तुम्ही 17 वर्ष नाशिक रोड आपल्या देवळाली गावामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला आणि लहानपणापासून शिवजयंती उत्सव शिवसेना पक्षाच्या माध्यमातून साजरी करत गेलो. असे अनेक सामाजिक कामं, मग त्याच्या माध्यमातून मग शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, गरीब लोकांना चष्मे वाटप असतील, अशी अनेक कामं मी या ठिकाणी या प्रभागात केली. आणि सर्व लोकांना माहिती जे हे करत असतं. आणि संकट खूप येत गेली, त्यावेळेस केसेस खूप व्हायच्या, आंदोलन मोर्चे. तर शिवसेनेचा एक असा काळ होता त्यावेळेस, आम्हाला आंदोलन मोर्चे केल्याशिवाय कुठे न्याय मिळत नव्हता. आणि मग ते करत असताना मग राजकीय केसेस आमच्यावर त्यावेळेस दाखल झाल्या, त्या मी त्या कोर्टाला सामोरे जाऊन आम्ही त्या डील केल्या आणि हा प्रवास असाच इथं सुरू राहिला. अण्णा, आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. तुमचं जसं बोलले की तुमची ओळख 20 मध्ये पण आहे, 21 मध्ये पण आहे, 22 मध्ये पण आहे, पण तुम्ही प्रभाग क्रमांक निवडताना 21च का? तुम्ही आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात मला प्रश्न विचारला, तो तुमचा योग्यच आहे. कारण मी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून या नाशिक रोड मध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि मी हे सांगत नाही, हे लोक तुम्हाला सांगतील. कारण प्रभाग क्रमांक 20 असेल, 21 असेल, 22 असेल, हा लागून असलेला प्रभाग आहे आणि माझा प्रभाग क्रमांक 21 हा माझ्या मते माझा पूर्ण अभ्यास झालाय. मी घर टू घर या ठिकाणी सर्वे केलेला आहे, खूप लोकांच्या संपर्कात आहे आणि हे करत असताना मग माझा हा प्रभाग असा संमिश्र समाजाचा असलेला आहे. साधारण 13 ते 14 हजार आपले ओबीसी समाजाचे लोक या ठिकाणी जीवन जगत असतात किंवा राहतात. तसेच साधारण 7 ते 8 हजार दलित समाजाचे लोक या ठिकाणी आहेत. 6.5-6 हजार साधारण मुस्लिम समाजाचे लोक या ठिकाणी आहेत. आणि सर्वात महत्वाचं, या प्रभाग क्रमांक 21 मध्ये साधारण जैन आणि माहेश्वरी यांची संख्या साधारण 2200-2300 आहे. या समाजाचं मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की मला सर्व समाजाशी काम करण्याची खूप आवड आहे. मला जातीवाद अजिबात आवडत नाही. मी पहिल्यापासून जातीवादाला कधी खपून घेतलेलं नाही आणि हे काम करत असताना मला आनंद याचा आहे की मी आता ज्या ठिकाणी या बिल्डिंग मध्ये राहतो, साई प्राईड अपार्टमेंट मध्ये, साधारण 10 ते 11 वर्षापूर्वी माझे गुरु प्रवीण ऋषीजी महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांचा संपर्क माझा 4 महिने या ठिकाणी त्यांच्याशी आला आणि त्यांच्याशी संपर्क आला असताना मला त्यांनी सांगितलं की भाऊ, तुम्ही आमचे उपास धरता का हो? मला त्याच्यातलं काहीच नॉलेज नव्हतं किंवा माहिती नव्हतं. पण आमचे आता नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे सध्याचे चेअरमन अशोक चोरडिया यांनी मला त्या महाराजांशी संपर्कात आणलं आणि त्यांनी सांगितलं की हे धरू शकता. मला उपास धरायची खूप आवड, पण इतके कठीण उपास असतील हे मला माहिती नव्हतं. मी महाराजांना सांगितलं की मी धरेल आणि मग 8 दिवसाचे उपास, ते निरंकार म्हणजे जैन समाजाचे उपास धरणं इतके कठीण आहे तर मी ते 8 म्हणून त्यांच्यात ते धरता मी ते उपास धरले आणि साधारण मला 2-3 दिवसानंतर मला खूप त्रास व्हायला लागला. पण महाराज इथं वरती राहायचे आणि भाऊ काळजी नाही करायची, 3 दिवस त्रास होईल, 4थ्या दिवशी तुम्ही परत फ्रेश व्हाल. आणि तसंच झालं. मी 8 धरली, इतकं मला प्रसन्न वाटलं आणि त्या समाजाला, पूर्ण जैन समाजाला सुद्धा माहिती, सुद्धा अण्णांनी 8 धरली. म्हणजे धर्म त्यांचा विचारांचा जैन समाजाचा आणि आपण हिंदू धर्मात जन्माला घेतलंय. पण मला इतका आवड निर्माण झाली त्यावेळेस आणि मी त्यांचे अनेक उपास त्या ठिकाणी धरत गेलो, त्या समाजाशी निगडीत राहिलो आणि प्रवीण ऋषीजी महाराजांच्यामुळे मी खूप संपर्कात त्या समाजाच्या आलो आणि असे अनेक समाज मी त्या ठिकाणी संपर्क देत गेलो. म्हणजे दलित समाजाचा असेल तर मग
त्या लोकांची आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, अशा अनेक कार्यक्रमात त्यांच्यात मी सहभागी होत गेलो. मुस्लिम समाजाचं जर म्हणायचं झालं तर मी साधारण माझ्या मते मी गेल्या 30 वर्षापासून माझ्या 200 फॅमिलीचे असे कौटुंबिक रिलेशन आहे की मी 200 फॅमिलीला दिवाळीची गिफ्ट पाठवतो आणि ते मला त्यांच्या इच्छा दिवशी शिरकुर्मा त्यांच्यात खूप प्रसिद्ध, ते मला त्या घरी पाठवतात. मी अक्षरशः एरियात आपल्या घरी नातेवाईक माझे संबंध खूप इथे, त्यांच्या घरी माझा शिरकुर्मा जातो. का तर एवढा शिरकुर्मा आपण नाही पिऊ शकत, मग तो आपल्या जवळच्या मित्रपरिवारांना डिस्ट्रीब्यूट करतो. या अशा लोकांची म्हणजे संपर्क येत गेला आणि तो संपर्क येत असताना या सर्व समाजाशी कसा सलोखा राहील, सर्व समाज कसा गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहील, असा माझा कायम प्रयत्न असतो. आणि योगायोग बघा, मी शिवसेना पक्षाचं काम करतोय. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय की 80% समाजकारण, 20% राजकारण. ते ब्रीद वाक्य माझ्या लहानपणी इतकं डोक्यात बसलंय, त्याच्यामुळे मी या लोकांची इतका समरप झालो. मग त्यांची दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील, मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या संस्थेत आता महात्मा फुले शिक्षण संस्था या संस्थेत काम करतो, तर 60% मुलं ही मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्यांना फ्री मोफत शिक्षण कसं मिळेल हे जास्त ओढा माझा त्या संस्थेमध्ये असतो. आणि तुम्ही जाऊन बघा, ज्यावेळेस मी लोकांमध्ये फिरतो तर सांगतो की मी बहुतेक लोकांना मी शिक्षण संस्थेत काम करतो हेच माहिती नव्हतं, कारण मला प्रसिद्धी करायला आवडत नाही. पण ज्यावेळेस आपण काम करतो ना, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि गरीब मुलांना ज्यावेळेस आपण शिक्षण मोफत देतो ना, त्याचा आनंद इतका असतो की मला इतकी शांत झोप. माझ्या घरचे मी कधी कधी म्हणता तर तुम्ही इतके 9-9:30 ला येता आणि डायरेक्ट जेवण झालं का अर्धा पाऊण तास मी शतपावली केली की लगेच झोप लागते. काही काही लोकांना तर खूप पैसे लोकांकडं, पण त्यांना अशी झोप ही त्यांच्याकडे कधी नाही. मला इतकी झटपट झोप लागते. मला एक दुसरी अजून क्रीडा क्षेत्राची खूप आवड आहे. मी गेल्या म्हणजे साधारण 30 वर्ष झाली असतील, पहाटे मी 4:45 रोज सकाळी उठतो. 4:45 उठून माझं मग त्याच्यात मी सायकलिंग करतो. सायकलिंगची आवड आहे. स्विमिंग तर माझा एकदम अविभाज्य घटक आहे. तर मी लहानपणापासून स्विमिंगची मला खूप आवड आहे. मी जसं नाशिक रोडला जिजामाता व्यायामशाळा नाशिक महानगरपालिकेच्या वातून तिथे तरण तलाव निर्माण झाला, तर त्या ठिकाणी मी गेल्या 30 वर्ष 20-22 वर्ष झाली असतील स्विमिंग करतो. क्रिकेटची आवड, व्हॉलीबॉलची आवड, मुलांना मदत करणं, क्रिकेट खेळणं, त्यांच्या संग व्हॉलीबॉल खेळणं, सायकलिंग करणं, ग्राउंडवर पायी फिरणं. आता सध्या माझं थंडीचे दिवस असल्यामुळे मी सध्या 125 ग्राउंड असेल किंवा आपल्या घराजवळचं ग्राउंड असेल, या ग्राउंडवर लोकांशी संपर्क येऊन त्यांच्याशी जॉगिंग ट्रॅकवर फिरणं, कोणाच्या अडचणी, कोणाचे काय प्रॉब्लेम, जे अनेक कामं मी या ठिकाणी या माध्यमातून सामाजिक करत असतो. आणि खूप लोकांशी माझे संपर्क आले आणि एक आनंद आहे की आपण या लोकांशी संपर्क करत असताना आपण त्यांना काहीतरी देणं लागतं. भले लोक आपण कोणाला हे नाही करू शकत, पण त्यांना जी जी मदत लागेल, दवाखान्याची असेल, शाळेची असेल, तुम्हाला सांगितलं की मी खूप लोकांना मदत केलेली. म्हणून मी तो 21 प्रभाग याच्यासाठी निवडला. ह्या ठिकाणी सर्व संमिश्र, सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहता. मग आपल्याला इथंच काम आपल्याला लावायचं आहे आणि इथं आपल्याला काम करायचंय. आणि डेव्हलपमेंट तर प्रभागाचा 21 मी तर जास्त बोलणार नाही. ज्यावेळेस लोक निवडणुकीत मला निवडून देतील त्यावेळेस ते माझं काम पाहतील. आणि काम पाहून मी ज्यावेळेस निवडून येईल ना, तर मी परत पुढच्या पंचवार्षिकला लोकांना असं ठेवणारच नाही की कुठलं काम बाकी. इतकं मी पाठपुरावा करून तो नाशिक महापालिकेच्या माध्यमातून इथं प्रभागाचा विकास करायचा प्रयत्न करेल. अण्णा, आजच्या युवा पिढीला तुम्ही राजकारणामध्ये यायला कसं प्रोत्साहन द्याल व त्यांना काय संदेश द्याल? तुम्ही आत्ताच तरुणांसंदर्भात मला प्रश्न केला, पण मला एक तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपल्या युवा सेनेचे प्रमुख म्हणजे आदित्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून युवा खूप ह्या पक्षाशी जोडले जात आहे. आणि ते जोडत असताना मी प्रभाग 21 मध्ये तरुणांना एक विनंती करेल की तुम्ही, मला आता तुम्हाला तर माहितीच आहे का आता हे मोबाईल युग खूप आलेलं आहे. मोबाईल युगामुळे तरुणांचं ग्राउंडवरचं गेम खेळणं किंवा क्रीडा क्षेत्रात येणं खूप कमी झालेलं आहे. मी ज्यावेळेस ग्राउंडवर बघतो का तरुण खूप संख्या कमी झालेली आहे. त्याचं कारण सर्वात जास्त महत्वाचं मोबाईल आणि नशेच्या आहारी खूप तरुण जात आहे. तर ते मला बदलायचंय.
या प्रभाग 21 मधलं चित्र मला तरुणांच्या बाबतीत तर खरोखर बदलायचंय. त्यांना आपल्या प्रवाहात शिवसेना पक्षाची ते कशी जोडली जातील, शिवसेनाच्या माध्यमातून मी त्यांना कसा रोजगार उपलब्ध करून देईल आणि तरुणी त्यांच्यासाठी मी कसं मोठं काम उभं करेल, ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि ही पिढी ना, ही भविष्य आपल्या देशासाठी घडणारी पिढी. आणि तरुणांचं कसं आहे की राजकारणापासून ते खूप अलिप्त होत चालले. आत्ताच जर तुम्ही राजकीय आणि सामाजिक जीवन तुम्ही बघितलं तर राजकारणात प्रत्येक तरुणाला असं मीठ येतोय, ही पक्ष फोडाफोडी, हे ज्या घटना घडतायत, तरुणांना ह्या गोष्टी आवडत नाहीये. तर त्यांना आपण कसं प्रवृत्त करून याच्यात आणायचं आणि याच्यात सहभाग घेऊन त्यांचा बी उदरनिर्वाह कसा चालू होईल हे तर मी सर्वप्रथम पाहणार आहे. आणि प्रभाग 21 मध्ये माझं तर महिलांना मी स्वयंरोजगारासाठी तर मी खूप मोठा प्रयत्न करणार. कारण माझ्याकडे ऑलरेडी सप्तशृंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था, माझ्या मिसेस त्या ठिकाणी चेअरमन आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना घरगुती उद्योग, माझ्या डोक्यात खूप कल्पना आहे. मी ज्यावेळेस निवडून येईल ना त्यावेळेस प्रत्येक घरातली महिला ही काम करताना दिसली पाहिजे. तिला 2 पैसे तिच्या घरात कसे भेटतील, हे शासन तर देतच फुकटचं. मला ते नाही करायचंय. लोकांना स्वावलंबी, तरुणांना स्वावलंबी बनवायचंय, महिलांना रोजगार द्यायचा आहे. हा तर फोकस माझा खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे. प्रभागाची कामं तर मी अक्षरशः इतकी करणार आहे की सभागृह सुद्धा आवक झालं पाहिजे. हा माणूस, असे माणसं, म्हणजे मी माझं स्वतःच वाहवा नाही करत, पण अशी माणसं त्या सभागृहात गेली पाहिजे. कारण शोकांतिका अशी की आमच्या प्रभागात अशिक्षित लोक निवडून दिले आणि त्याला आम्हीच जबाबदार आहे. आणि ती घटना त्यावेळेस आम्ही बघितली तर ते खूप वाईट वाटलं. का आपण स्वतः गेलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. हे काम आपण नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रभागात 21 मध्ये उभं करणार आहे. ही खूणगाठ मी पक्की बांधलेली. आणि मला तरुण मुलींना आणि महिलांना रोजगार कसा देता येईल याच्यावर माझं जास्त भर राहणार. अण्णा, आता निवडणुकी लागल्या आहेत, तर मग तुम्ही जनतेला काय आव्हान करता व निवडणुकींना कसं सामोरं जाणार आहात ते आम्हाला सांगा. नुकतीच आता निवडणूक डिक्लेअर केलेली आहे आणि ही जी नाशिक महापालिकेची निवडणूक आता आपल्यावर स्टार्ट होणार आहे. तर त्याच्यासाठी मी लोकांना एक आव्हान करेल की तुम्ही निवडणुकीमध्ये आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करतो, तो चेहरा कसा आहे आणि तो सामाजिक राजकीय क्षेत्रात कसा वावरणारा कार्यकर्ता आहे, कोण आहे, त्याचं बघून तुम्ही 100% मतदान करा. आणि सर्व लोकांना माझी विनंती की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. खूप लोक तुम्हाला आमिष दाखवणार आहेत. हे निवडणुकीमध्ये खूप लोक काही फंडे वापरणार आहेत. कुठल्याही प्रकारचं त्याला बळी न पडता आपण निसंकोचपणे घराबाहेर पडा, भरपूर मतदान करा. आणि मतदान करत असताना आपल्या डोक्याला एक ताण द्या की आपल्या प्रभागाचा विकास कोण करेल, कुठला उमेदवार आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो, हा उद्देश तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. मला तर मी शिवसेनेचं पक्षाचं काम करत असताना मी तो पक्ष त्या ठिकाणी नेणारच आहे. महाविकास आघाडी होते, शिवसेने पक्षाच्या माध्यमातून मला सामोरं जायला लागतंय हे आता थोड्या दिवसात या ठिकाणी कळेल. पण मी लोकांना आवाहन करेल की तुम्ही खरोखर मतदान करा, हिरिरीने भाग घ्या. आणि मतदान करत असताना उमेदवार बघा जो माणूस तुमच्या सुखदुःखात प्रत्येक गोष्टी जिथं सामील होत असतो त्या माणसाला तुम्ही साथ द्या. आणि माझ्या बरोबर आता 3 जण 4चा प्रभाग आहे. मी पहिलेच सांगितलं की एक जनरल पुरुष राहणार आहे, जनरल महिला राहणार आहे, SC महिला आहे आणि मी ओबीसी पुरुष मध्ये म्हणजे इतर मागासवर्गीय गटात मी स्वतः उमेदवारी त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे करत असताना मग या लोकांना सुद्धा माझा केलेल्या कामाचा फायदा झाला पाहिजे. माझ्या सगळ्या ज्यावेळेस पक्ष उमेदवार देईल त्यावेळेस ते त्याबी तोला मोलाचे असतील असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय. आणि अतिशय चांगला पॅनल आम्ही या ठिकाणी या प्रभागामध्ये देऊ पक्षाच्या वतीने, असं मला पक्षाच्या वतीने तर खूप स्वाक्षती आहे की पक्ष आपल्याला चांगले उमेदवार देईल आणि आपण सामोरे जाऊ आणि आम्ही 4 जण प्रचंड मताने निवडून येऊ, अशी एवढी खात्री मी या सर्व लोकांना या ठिकाणी देईल. तर अण्णा, आता तुम्ही लोकांना आव्हान काय कराल? आता मी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एकच सांगेल लोकांना का आयुष्यात न झुकलो कधी न झुकणार आम्ही, पण शिवसेनेची दगदगती मशाल घेऊन आम्ही लढणार. आम्ही हा पक्का उद्देश मनाशी आम्ही ठेवलेला आहे. अण्णा, आता तुमच्या सोबत चर्चा करून खूप छान वाटलं.
व तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.